मिळेल का? पुढच्या मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये नवापाडा आणि मोठा गाव एकत्र खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला आजदे आणि देवीचा पाडा एकत्र. ती मॅच चांगली पाहायला मिळेल. तुम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे दुसऱ्या मॅच साठी सुद्धा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. तुम्ही दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होते निलेश म्हात्रे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून प्रचंड मेहनत. राजन पाल यांना तुम्ही पाहताय. दापोडे संघाने भरपूर क्रिकेट खेळले, रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर खेळले. आता मात्र 40+ फॉर्मॅट मध्ये ते खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला भादवड संघ तुम्ही पाहतायत. जगदीश नाईक यांच्या नावाची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये राहिली आहे. रबर बॉल क्रिकेट सुद्धा ते सातत्याने खेळतात. दुसऱ्या बाजूला सामन्याला होते सुरुवात बरोबर 11 वाजून 1 मिनिट. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी असेल. जास्त वेळ घेऊ नका, जेणेकरून पहिल्या फेरीतील सर्व सामने तुम्हाला 5 षटकांचे, सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 षटकांच्या. पहिला चेंडू आपण पाहतोय, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आणि राजन पाडीला पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट मिळाली. अमित गायकर 0 वरती बाद. प्रेम आलेत बॅटिंग करण्यासाठी. प्रेम पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला गोळी दोन्ही आपण खेळाडू पाहिले तर गोळीचे अमित गायकर या खेळाडूने बऱ्याच वेळा त्यांनी धावांचा पाऊस पाडला होता, मात्र आज अपयश त्यांच्या पदरी आलं. 0 वरती ते बाद झालेत. राजन पाटील एक लेजंड क्रिकेटर आहेत. पहिल्या चेंडूवरती यश मिळाले. राईट राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंग ऑफच्या दिशेने खेळायचा होता. 1 रन्सने खातं उघडलं जातं ते काटे गोलिवली 40+ ग्रामीण या संघाचं. 1 बाद 1 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचा. आता डावखुऱ्याचा फलंदाज बाळा येतात. कारण शहरी क्रिकेट सुद्धा ते भरपूर प्रमाणात खेळतात. बाळा अमित असतील. गोलिवली 40+ ग्रामीणचा जर आपण विचार केला 4 स्पर्धा या संघाने जिंकल्यात. दुसऱ्या बाजूला काटे संघ त्यांच्या सोबत आहे, त्याही संघाने एडुसनची स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे दोन्ही टीम्स रबर बॉल मध्ये चांगलं क्रिकेट खेळतात. मात्र आज पावसाळी क्रिकेट स्पर्धा मात्र पाऊसाने थोडीशी विश्रांती जरूर घेतली. मात्र बघायचे काय टार्गेट सेट केलं जाईल या मॅच मध्ये. राजन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडला बाळा. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच उन्हापण असताना वाईट बॉल आणि 1 डिक्लेअर सुद्धा, म्हणजे 2 धावा मिळतील. पंच मुनासर डिक्लेअर नाहीये. 15 चेंडू लागला धावून आहे रन्स. जगदीश दादा याची नोंद घ्यायची. डिक्लेअर नाहीये पडद्याला. 1च रन्स मिळेल वाईटची. इथे फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील पहिला षटकार बाळाच्या बॅट मधून. केला डावखुऱ्याचे फलंदाज. कमेंट बॉक्स मध्ये या स्पर्धेचे आमचे लाडक्या जंगलेश म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत. ते डावखुऱ्याचे फलंदाज. आणि जेव्हा जेव्हा डावखुऱ्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात तेव्हा तेव्हा प्रेक्षकांसाठी खास करून पर्वणी राहिली. आणि बाळाला माहिती अमित बाद झाल्यानंतर मला जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण हे 2 असे खेळाडू आहेत. प्रेम सुद्धा चांगली बॅटिंग करतात, मात्र एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आता खरं तर. राजन गोलंदाजी मार्कवर. अकुट टप्प्याचा बॉल होता. बघायचे पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा डिक्लेअर आहेत. 2 धावा डिक्लेअर आहेत. बघा कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाही, लक्षात घ्या. योग्य डिसिजन तुम्हाला मिळेल. जेपी पॅनलचे पंच त्यानंतर स्वतः बाळा बुराटे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती.
10 वरती दुहेरी अंकामध्ये 1 बाद 10 अशी धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना काटई गोलिवली 40+ संघ तुम्ही पाहतायत. आज ग्रामीण 40+ 2 गाव 1 ही संकल्पना तुम्ही पाहतायत. फटका सुंदर आहे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. 1 रन्स पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली बॅटिंग करतात बाळाखाली. पहिल्या चेंडूत विकेट गमावल्यानंतर एक संयम खेळ आपल्याला पाहायला मिळतो बाळाकडनं. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. 5 षटकांची मॅच आहे. 50+ तुम्हाला जाणं गरजेचं आहे कारण रेल्वे ग्राउंड मध्ये तुम्ही खेळतायत. बऱ्याच वेळा कमी धावांचे संरक्षण होतं. बऱ्याच वेळा मोठी धावसंख्या सुद्धा अपुरी पडते. जगदीश नाईक बघा कदाचित झेल ड्रॉप झालाय. राजन थोडेसे नाराज आहेत. त्यांना माहिती आहे बाळाची विकेट किती महत्वाची आहे कारण शहरी क्रिकेट सुद्धा बाळा सातत्याने खेळत असतात. नितीन ठाकरे स्मृती चषक तुम्ही भिवंडीची स्पर्धा पाहिली असेल. मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ते खेळायला गेलेत. आताच जोविली येथे स्पर्धा झाली तिथे बाळाला तुम्ही ऋषी जितू निलेश इलेव्हन डोंबिवली या संघामध्ये पाहिलं. निलेश म्हात्रे होते, अमित होते, प्रमोद म्हात्रे यांना तुम्ही पाहिलं. तुम्ही सातत्याने ज्यावेळी चांगल्या खेळूचा झेल मनीष ड्रॉप होतो त्यावेळी थोडंसं दडपण तुमच्यावरती येऊ शकतो कारण की बाळा असा खेळाडू आहे जो कधी धावांचा पाऊस पाडू शकतो या मॅच मध्ये. जरी पहिल्या षटकात 12 आले असतील. पिंट्या येत आहेत दुसरं षटक घेऊन. बघायचंय बाळाला जीवदान मिळाले ते किती महागात पडते या मॅच मध्ये टीम दापोडे आणि भादवड या टीमला. बारा धावा आपण पाहतोय पहिल्या षटकात आल्यात. पिंट्याच्या विरोधात प्रेमने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आपण बघतो ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. प्रल्हादजी म्हात्रे साहेब आपल्यापासून थोडीशी रजा घेत असताना क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम. हा चांगला चेंडू होता. गोलंदाज आपण पाहतोय पिंट्या आणि स्ट्राईक एंड आपण प्रेमला पाहतोय. त्यालाही पिंट्याच नावाने ओळखलं जातं आणि एक चांगला फलंदाज आहे. 18 धावा दाखल कधी लागल्यात. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जातो. मुन्ना पठाण सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंदरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते ती 19. प्रचंड मेहनत या क्रीडांगणासाठी सुद्धा करण्यात आलेली आहे. थोडस काया पलट झाली आहे क्रीडांची. ग्रास भरपूर होतं. 2 दिवसापूर्वी तुम्ही जर आले असते ते. हा चेंडू अखूट टप्प्याचा होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत प्रेम. डॉट बॉलची इथे समाप्ती होते. पिंट्या कमबॅक करतोय. पिंट्या सुद्धा सातत्याने रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेले आहेत. 40+ तालुका ओपन ते खेळतात. अनुभव आहे पिंट्याकडे सुद्धा. जरी एक षटकार लागला असेल. मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले जणू काय आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार लागल्यानंतर कमबॅक काय असतं हे पिंट्याने दाखवून दिले मनीष या षटकामध्ये. कारण की 18 धावा जरी झाल्या असेल. मनीष काय सांगशील या कमबॅक बद्दल? नक्की सर, कमबॅक करणं देखील तेवढंच गरजेचं होतं. पहिल्या काही चेंडूंवरती हल्ला केला गोलंदाजावरती, चोख प्रत्युत्तर दिलं आणि बघा पुन्हा एकदा त्याच दिशेने चोख प्रत्युत्तर देण्यामागचं कारण एकच आहे की ही जी सिमेंटची आपल्याला खेळपट्टी बघायला मिळते त्यावरती जो उसळी असते, जो बाउन्स असतो ना, तो अनप्रेडिक्टेबल आहे. त्यावरती अतिरिक्त आपण बघितलं गोल्डन स्पॉटवरूनच एका स्पॉटवरून चेंडू कधीतरी उसळी घेतोय तर कधीतरी खाली देखील राहतोय. चांगला कमबॅक, पूर्णपणे शांत ठेवलंय. अजून एक डॉट बॉल. पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय. पहिल्या षटकात 10 होत्या, या षटकात फक्त 8 धावा आल्या. 7 आलेत. पहिल्या षटकात 12 धावा होत्या, या षटकात 7 धावा आल्यात, म्हणजे धावा 19 झाल्यात. पहिल्या षटकात 12 धावा होत्या, सरासरी आपण पाहिली तर 12.00 ची आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतो 2 षटका अखेर 19 तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजे 9.50 च्या सरासरी धावा बनवल्यात. तिसरं षटक घेऊन येते. दुसऱ्या स्पेल मध्ये राजन पाटील येत आहेत, कारण राजन पाटीलने पहिल्या चेंडूवरती बिग विकेट घेतली. अमित गायकरला बाद केली. त्यालाही माहिती आहे अमित गायकर चांगला फलंदाज आहे. बाळाची विकेट कदाचित त्याला मिळाली असती. तिथे जगदीश नाईकने झेल ड्रॉप केला. बघायचंय कॅचेस विन द मॅचेस. राजन गोलंदाजी मार्कवर.
खोटप्प्याचा चेंडू होता असं वाटलं होतं, पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जाईल, मात्र थोडासा आतमध्ये आला चेंडू पडल्यानंतर. हेच पंच दर्शवत आहेत मुन्ना पठाण सरांना. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. आणि पंचांना जर डाऊट वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. इथेही चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. राजन पाटील थोडेसे नाराज आहेत. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू, एकच रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. व्हाईट बॉल. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 20 वरती. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा आता राजन पाटील यांना देण्यात आलेली आहे. थोडस ऊन तुम्हाला पाहायला मिळतोय, पावसाळी क्रिकेट स्पर्धा. इथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, मात्र त्यांना बीट करून चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. बाळाच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकार आलाय बाळाच्या बॅटमधून. बाळ खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे, कारण इथून राजन पाटीलचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झाला तर यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील. हा चेंडू हातावरती नियंत्रण नाहीये, लेग स्टंपच्या बाहेर होता. मुन्ना पठाण सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 25 वरती. जेपी पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मागच्याही वर्षी तुम्हाला जेपी पॅनलचे पंच पाहायला मिळाले, जय पवार स्वतः. त्यानंतर मुन्ना पठाण सरांना तुम्ही पाहताय, सातत्याने जेपी पॅनलची चर्चा राहिलेली आहे, भरपूर मागणी असते. राजन, हा चेंडू पडल्यानंतर, ज्याप्रकारे मनीषने मगाशी उल्लेख केला, कधी चेंडू बाउन्स घेतोय, चेंडू कधी पडल्यानंतर खाली राहतो, त्यामुळे फलंदाजांना थोड्याशा अडचणी येत आहेत. बघायचं इथून तिसरं षटक मार्ग असते. यानंतर नवापाड आणि मोठा गाव दोन्ही टीम्स एकत्र येत असतील. आणि दुसऱ्या बाजूला आजदे आणि देवीचा पाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धावसंख्या पुढे सरकेल. किरण आम्हाला माहिती असताना 26 वरती पोहोचले. विकेट जरूर एकच गमावली. आम्ही या मॅच मध्ये 0 वरती बाद. इथून 50+ जाणं गरजेचं आहे. काटे यांनी गोलिवली. एका बाजूला 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बैपाड यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला अमित गायकर यांचा संघ गोलिवली. इथे फटका सुंदर आहे, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बाळाच्या बॅट मधून आलाय षटकार. यासाठी तर राजन नाराज होते ना. पहिल्या षटकात ज्यावेळी बाळाचा झेल जगदीश नाईक यांच्याकडनं सुटला, इतका इझी झेल नव्हता, थोडासा कठीणच होता. इथे फटका सुंदर आहे, चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. त्यासाठी आम्ही उल्लेख करत असतो, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. बाळाचा झेल आता किती महागात पडतोय दापोडे भादवड या टीमला, कारण की 38 धावा धापल कधी लागल्यात. 38, लॉस ऑफ 1, 1 गडी बाद 38. अजून एक सुंदर फटका आहे. बाळा थांबवणं आता कठीण झालंय ते दापोडे भादवड टीमला. येतोय सलग तिसरा षटकार. पहिल्या आपण काही चेंडूंवरती बघितलं तर थोडंसं स्ट्रगल असं म्हणावं लागेल, पण त्यानंतर खेळपट्टी ओळखली आणि गोलंदाजांनी देखील असं म्हणायला हरकत नाही की थोडीशी चूक केली आहे. अगदी स्लॉट मध्ये जर चेंडू फेकले तर नक्कीच हल्ला होणार आहे त्यांच्यावरती. आपण बघितलं तर लेंथ वरती जिथे चेंडू फेकण्यात आले तिथे प्रत्येक फलंदाजाला क्रॅम्प करण्यामध्ये यश सर्वच गोलंदाजांना मिळालं होतं, पण इथे स्लॉटच्या चेंडूला प्लॉटच्या बाहेर प्रत्येक फलंदाज फेकवण्याची ताकद ठेवतो आणि त्याच समोर बाळासारखे खेळाडू आहेत, त्यांना एक जीवनदान मिळालंय. आणि त्या संधीचं आपण बघितलं तर सोनं नक्कीच त्यांनी आतापर्यंत करून दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार, त्या अखेरीत देखील फक्त 7 धावा होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा बॅटरचा कमबॅक, म्हणजे सामना हा अजूनही बॅलन्स बघायला मिळतोय आपल्याला. नितीन सर,
नक्कीच मनीष, कारण की आता तर पहिलीच इनिंग सुरू आहे, अजून सेकंड इनिंग सुद्धा बाकी आहे. त्यामुळे टार्गेट काय सेट, तुम्ही 50चा उल्लेख करत होतो, मात्र आता 3 षटकातच 44 धावा झाल्यात. आणि बाळा ज्याप्रमाणे बॅटिंग करतायत, डावखुळ्याचे जे बॅटर आहेत, चांगले बॅटर आहेत. गोलिवली संघ, मी मगाशीच उल्लेख केला, गोलिवली संघाने 4 स्पर्धा ग्रामीणच्या जिंकल्यात आणि काटेरी संघाने 1 स्पर्धा जिंकली. त्यामुळे दोन्ही संघ बॅलन्स आहेत. दोघांचे डावपेच आपण बघितले तर एकत्र करून हे दोन संघ मैदानात उतरलेत. कदाचित सराव एकत्र केला असेल. इथे एक सिंगल मेल. प्रकाश जोशी साहेबांचे आगमन झाले, त्याला विनंती असेल या बाल्या जोशी यांचे पिताश्री, त्यांचे हार्दिक स्वागत. कैलास आले गोलंदाजी करण्यासाठी, फिरकी गोलंदाज आहेत. कालच आपण पाहिला भारत श्रीलंका एक दिवसीय सामना. मनीष, तब्बल 27 वर्षानंतर श्रीलंकाने मालिका जिंकली भारताच्या विरुद्ध. पहिलीच वनडे मालिका, पहिलीच वनडे आपण पाहिले तर टाय झाली. वळू या मॅचच्या दिशेने बाळा आक्रमक दिसत, सलग 3 षटकार त्यांनी ठोकलेत. फुटला गेले, जागा बनवली, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग करतात. यासाठी मागच्या वर्षी याच खेळाडूला आपण पाहिलं तर कनक 11 भांडूप या संघामध्ये सुद्धा निवड झाली होती बाळाची. शहरी क्रिकेट साठी सुद्धा त्याला मागणी आहे 40+ मध्ये. ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, ज्या प्रकारे आम्ही नेहमीच निलेश म्हात्रे, पिंट्या जोशी, प्रमोद म्हात्रे यांचा उल्लेख यासाठी करतो की त्यांना भरपूर मागणी असायची, जरी ते ग्रामीण खेळाडू असतील. मात्र मुंबईपर्यंत मुंबईचे संघ त्यांना बोलून घ्यायचे की आमच्या टीम्स मध्ये तुम्हाला खेळायचे, आणि अनेक मैदान त्यांनी गाजवलेत. मॅचच्या दिशेने बाळा ज्या प्रकारे बॅटिंग करतायत, इथे फटका चांगला लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळत आहेत. तिसरीचा प्रयत्न करतायत बाळा, मात्र प्रेमचं लक्ष नाहीये. कदाचित प्रेमला असं वाटते की स्ट्राईक बाळाकडे राहू द्या, कारण ज्या प्रकारे बाळा बॅटिंग करतायत लय मध्ये दिसत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती किरण मला माहिती असताना. 51 51 धावा धापल कधी लागलेत. पहिल्याच मॅच मध्ये 50 कंप्लीट तुम्हाला पाहायला मिळते. 50-55 मनीष मी उल्लेख करत होतो, पण कदाचित 70-75 सुद्धा या मॅच मध्ये पाहायला मिळतील. 51 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. बाळा चांगली बॅटिंग करते त्या मॅच मध्ये. पहिलं अर्धशतक सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? 38 वरती बॅटिंग करतायत बाळा. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती. 52 52 धावा. 52 धावा धापल कधी लागल्या. चांगली बॅटिंग आतापर्यंत काटे गोलिवली या टीमची. 40+ ग्रामीण 2 गाव 1 संघ ही संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. थोडासा आता दबाव दिसतोय गोलंदाज कैलास वरती, त्याला माहिती आहे बाळा चांगली बॅटिंग करतात. 53 काल आपण भारतीय संघाने रिहान भरागला पाहिजे, असंच त्यांनी वेल लेप केलं आणि ते क्लीन बोल्ड झाले होते, कारण पहिलीच एक दिवशी मॅच ते खेळत होते. 3 विकेट जरूर त्या मॅच मध्ये त्यांनी घेतले. कैलास गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती. 55 चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज कैलासला तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूला आपण दापोडे भादवड संघाचा विचार केला. मनीष, त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. कोणत्याही धावा या क्रीडांगणामध्ये सेफ नाहीयेत. येस, बघा सर, 1-2 गाव आणि 1 संघ ही संकल्पना आपण बघितली आहे. म्हणजे प्रत्येक संघामध्ये आपण बघतो की कुठेतरी काहीतरी कमकुवत बाजू असते. एखादी गोलंदाज आपण बघितला शॉट असतो अगदी खालच्या फळीमध्ये जर फलंदाजी नसली, पण इथे तसं नाही होणार आहे, कारण दोन्ही संघांमधील सर्वात चांगले खेळाडू इथे खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत. कैलास ऑनसाइडला खेळायचं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. आणि जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाज येतात त्यावेळी नक्कीच अडचण आहे. ज्यावेळी मगाशी आपण भारत श्रीलंका एक दिवसीय स्पर्धेचा आपण विचार केला, मॅचचा जर विचार केला, स्पर्धा ती जी सिरीज झाली तिथे फिरकी गोलंदाजांनी जास्त विकेट घेतली. 24 पेक्षा जास्त विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र एक सिंगल इथे जरूर मिळेल. बाळाला माहिती 4थं षटक आहे. 5 षटकाची मॅच. अजून एक फ्रेश गोलंदाज
दापोडे आणि भादवड संघाला वापरावा लागेल. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 56 धाबा धापल कधी लागल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. नवापाडा 40+ आणि मोठागाव 40+ एकत्रित, आणि दुसऱ्या बाजूला आजदे 40+ ग्रामीण आणि देवीचा पाडा 40+ ग्रामीण. राजू म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामीण 40+ संघटनेचे सदस्य सुद्धा आहेत. दोन टीमचे 2-2 गोलंदाज कंपल्सरी, लक्षात घ्या. ज्ञानेश्वर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. राजनला तुम्ही पाहताय, ज्ञानेश्वरला पाहतायत. 56 धाबा झालेल्या, 4 षटकांचा खेळ संपलाय. बाळा 41 वरती बॅटिंग करतात या मॅच मध्ये. बघायचे हरिभक्त परायण निवृत्ती युवा मात्रे स्मृती चषक 2024 मधलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? आताच काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर उस्मान पटेलला तुम्ही पाहिलं होतं. धुवाधार बॅटिंग केली उस्मानने. पुढला गेले, जागा बनवली, टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. बासष्ट धावा झाल्यात. बाळाची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 47 वरती बॅटिंग करतोय. नेहमीच चांगली बॅटिंग दाखवली या खेळाडूने. गोलीले मगाशीच मी उल्लेख केला की 4 स्पर्धा जिंकल्यात आणि त्यासाठी बाळाचे योगदान राहिले. हा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना एक महत्वाची सूचना असेल, कोणी रोडवरती गाड्या पार्क करू नका. ही महत्वाची सूचना. भरपूर पार्किंग आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. ज्ञानेश्वर इथे फटका सुंदर म्हणता येणार नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. झेल जरूर ड्रॉप झालाय. जणू काय बाळाचं लक फॅक्टर आज ऑन आहे असंच म्हणावं लागेल मनीष, कारण की दुसरा झेल बाळाचा ड्रॉप झाला. या अगोदर जगदीश नाईकडनं झेल सुटला होता राजनच्या षटकामध्ये, इथे झेल सुटलेला आहे. 49 वरती पोहोचलाय बाळा. जबरदस्त बॅटिंग आणि संघाची धावसंख्या 64 64. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचे ज्ञानेश्वर कमबॅक करतील का? पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांना अर्धशतक पाहायला मिळेल का? या सर्व काही गोष्टी आहेत. 32 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे आणि या स्पर्धेचा लाईव्ह ड्रॉ सुद्धा करण्यात आला. काव्या स्पोर्ट सतीश म्हात्रे यांचं शॉप डोंबिवली वेस्टला तुम्ही कधी आला नक्कीच या शॉपला जरूर भेट द्या. क्रिकेटचं सर्व साहित्य तुम्हाला तिथे मिळेल. आणि दरवर्षी म्हणजे मागच्याही वर्षी या स्पर्धेचे ड्रॉ त्याच काव्या स्पोर्ट मध्ये झाले होते आणि याही वर्षी तिथेच ड्रॉ करण्यात आले लाईव्ह जीटीसीच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर इथे मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. जरा जोरदार टाळ्या होत्या बाळासाठी. बाळा आपली बॅट दाखवायची आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. तर या स्पर्धेतील पहिल्याच मॅच मध्ये पहिलं अर्धशतक बाळाच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळतंय. त्रेपन्न धावांवरती बॅटिंग करतोय. काय सांगशील? नक्कीच खूप चांगली फलंदाजी बघायला मी इथे आपल्याला संध्या नक्कीच मिळाल्या होत्या, पण संधीचं सोनं इथे त्यांनी करून दाखवलंय. पुढील चेंडू यावेळी देखील विकेटचा प्रयत्न केला. अगदी स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करत असताना चेंडूला डिस्पॅच करून टाकलाय, फेकून दिलाय सीमेच्या पलीकडे. अजून एक ब्रँडेड षटकार आपल्याला बघायला मिळतोय. हा फटका जर तू पाहिला असेल मनीष तर नक्कीच मला निलेश म्हात्रेची आठवण झाली. बैठी स्ट्रोक हे फटके सुरुवातीला निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, पिंट्या जोशी हे फटके सुरुवात खरं तर याच खेळाडूंनी केली ग्रामीण मध्ये. आणि इथे जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. बाळाचा झेल किती महागात पडलाय. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात जरूर आला नाहीये. 1 रन वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दोन धावा पूर्ण होत आहेत. मात्र बघा बाळा नाबाद राहू शकले असते, मात्र रनआउट ते बाद झालेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकली ती 76 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना 76 धावा उभारल्यात. एकच विकेट गमावली. मात्र कंपल्सरी चेसिंग आहे. विकेट टॉसला फारसं महत्व नाही, मात्र टॉसला क्रिकेटमध्ये भरपूर महत्व असतं. तुम्ही काय निर्णय घेताय
चला टॉस साठी या. नवापाडा मोठा गाव कॅप्टन आणि आपण पाहिलं आजदे देवीचा पाडा दोन्ही टीम्स कॅप्टन. शहात्तर धावा 61 धावांची इनिंग. टाळ्या तर झाल्याच पाहिजे बाळासाठी. जबरदस्त बॅटिंग अफलातून बॅटिंग केली बाळाने या मॅच मध्ये. जरी असं वाटलं नाही की अमित गायकर शून्यावरती बाद झालेत मात्र अमितची जाणीव होऊन दिली नाही आपल्या टीमला ज्या पद्धतीने बॅटिंग केली. 76 धावा उभारल्या. 77 धावांचा पाठलाग करत येतात. तुम्ही टॉस साठी या. नवापाडा मोठा गाव टीमचे कॅप्टन आणि आजदे देवीचा पाडा टीमचे कॅप्टन राजू मात्रे इथे आलेले आहेत. अडक्या जोशी साहेबांना विनंती असेल या. आपल्या शुभस्य टॉस होईल. चला जोशी साहेब या आपण. आपल्या शुभस्य टॉस होईल. आमचे मित्र बाल्या जोशी यांचे पिताश्री दिलीप ओजे साहेबांना विनंती असेल आपण या. दिलीप ओजे साहेब आपण या. एक यशस्वी उद्योजक मानपाड्याचे. निलेश मात्रे यांचे जीवलग मित्र नाही. भाऊ म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. 5 ओव्हरचीच मॅच असेल निलेश याची नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या. काही नियम तुम्हाला मनामध्ये शंका असेल पंचांशी तुम्ही चर्चा जरूर करू शकता. एका बाजूला नवापाडा मोठा गाव दोन्ही डोंबिवली वेस्टचे संघ. दुसऱ्या बाजूला आजदे आणि देवीचा पाडा. पहिल्याच मॅच मध्ये मनीष 76 धावा झालेत आणि 77 धावांचा पाठलाग काय वाटतं तुला या मॅच मध्ये? प्रकारची बाळा यांची खेळी होती. अतुल्य खेळ बघायला मिळाली आपल्याला. त्या खेळीचं विशिष्ट म्हणजे जर आपण स्लॉटच्या चेंडूला अगदी पुढ्यातल्या चेंडूला षटकार मारतोय तर चांगल्या चेंडूंना सन्मान देखील देण्यात आला. नाणेफेकीचा कौल झालाय आणि आजदे देवीचा पाडा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय देखील आपण कळवायचा आहे. त्या खेळीचं विशिष्ट कारण म्हणजे चांगल्या चेंडूंवरती देखील एकेरी दुहेरी धावा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपण बघितलं अर्धशतक नक्कीच झळकावलं. 76 धाव्यांचं मोठं लक्ष आता इथे दोन्ही संघांवरती असणार आहे. पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय देवीचा पाडा आणि आजदे 40+ अर्थात पिके अँड सन आजदे 40+. प्रल्हाद काळन यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत पिके अँड सन. आणि दुसऱ्या बाजूला लोटो आणि देवीचा पाडा असे दोन संघ एकत्रित आहेत. मात्र या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल की या धावांपासून गोलिवली आणि काटे संघ रोखेल ऐकण्यासाठी आजच्या दिवशी आपण जाऊया. प्रथमच आमचे मित्र जितू पाटील यांचे आगमन झाले. त्यांचा काल वाढदिवस होता. रिलेटेड हॅपी बर्थडे. आणि ऐकूया ओमकार शेट्टी यांचा आवाज. थँक्यू सो मच नितीन दादा कान आणि मनीषा दादांचा आवाज आपण ऐकत होतात. वेलकम बॅक. जाऊयात पुन्हा एकदा क्रिकेटचा एक अद्भुत थरार NB चषक. स्वर्गीय शिवाजी दादा शिल्ला पुरस्कृत निवृत्ती बुवा म्हात्रे यांच्या आठवणी आणि त्यांच्या कार्याला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. स्पर्धेचा पहिला दिवस निलेश म्हात्रेची क्रिकेट स्पर्धा आणि जणू काही पहिल्याच मॅच मध्ये एका डावखुऱ्या त्याच्या फलंदाजानं निलेश म्हात्रेच्या या क्रीडा स्पर्धेला त्याच्या कर्तृत्वाला सलामी देणारं हे अर्धशतक झळकावलं आणि स्पर्धेची सुरुवात झाली. बाळाच्या बॅटमधनं अर्धशतक. 21 बॉलचा सामना करत बेधडक सुसाट सुटला. 2 कॅचेस ड्रॉप झाले. 61 रन्स त्याच्या बॅटमधून आले. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल झेल तर जिंकाल हा क्रिकेटचा खेळ. नेक्स्ट मॅच टॉस झाला. नवापाडा मोठा गाव एकत्रित आहे. त्यांना फाईट करणारा आजदे आणि त्यांच्या सोबतीनं देवीचा पाडा. टॉस झाला. आजदे देवीचा पाडानं टॉस जिंकला. निर्णय घेतला त्यांनी फिल्डिंग करण्याचा. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. गोळवली आणि काटाई एकत्रित आहे. गोळवली म्हटलं की कोण विसरेल प्रवीण दादाचं नाव. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक त्यातील मालिकावीराची कार ती देखील या खेळाडूच्या नावावरती राहिली. डिसिजन पेंडिंग आहे. नवापाडा मोठा गाव आणि आजदे देवीचा पाडा मॅचचा थोड्या वेळात आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ग्रेट बॅटिंग बाळा. एकदा अगदी त्याच्या फिटनेस कडे पाहिलं ना कोण म्हणेला 40+ तो जितका लांब मारत होता ना की रेल्वे ग्राउंड वरचे प्रेक्षक प्रत्येक क्षणाक्षणाला म्हणत असतील दिल मांगे मोर वन्स मोर. एक कडक शो पाहायला मिळाला बाळाच्या बॅटिंगचा. त्याच्या बॅटमधला 61 टार्गेट सेट झाला मैदानावरती 76 आणि 77 धावा पार करायच्यात. 76 इज द टार्गेट. 77 टू विन. ऑल द बेस्ट.
both the team show the good game and quality cricket. NB ग्रुप आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. रेल्वे ग्राउंडचं मैदान की एक ऋणानुबंध, रेल्वे ग्राउंडचं म्हटलं मैदान की संघर्ष, रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की मैत्री, रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की डोंबिवलीकरांचा जीव आणि प्राण, रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की या मैदानावरती रंगणारी प्रत्येक मॅच म्हणजे एक रोमहर्षक सामना, रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की नामवंत क्रीडा स्पर्धा आणि रेल्वे ग्राउंड म्हटलं की डोंबिवलीकरांच्या क्रिकेटची आन बान आणि शान. आणि त्याच मैदानावरती सुरू आहे निवृत्तीबुवा म्हात्रे चषकाचा हा सन्मान, रबर बॉल क्रिकेट आणि त्यातलीच एक नामवंत क्रीडा स्पर्धा. महाराष्ट्र रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासातील मागच्या काही वर्षांमध्ये ज्या स्पर्धेनं डोंबिवलीकरांचा एक वेगळं नाणं खणखणीत वाजवलंय आणि ती स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. पहिला दिवस, पहिली मॅच, पहिलं अर्धशतक देखील आलाय. सेकंड इनिंगचा शो सुरू होता. कृष्णादादा कीर आपलं मॅच रेफरीज मॅनेजमेंट कोर कमिटी मध्ये, तिकडे बाळादादा बोराडे यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे आणि सगळे एकत्रित येऊन इथलं क्रिकेट जगतात. वयाच्या 40 नंतर देखील क्रिकेट मधील आपलं वर्चस्व, आपलं सातत्य टिकून ठेवणारे हे 40+ धुरंधर योद्धे आज रायगड, ठाणे, भिवंडी, दुसऱ्या बाजूला आपण पाहता डोंबिवली, कल्याण अशा विभागातून, अशा तालुक्यातून, जिल्ह्यातून खेळाडू या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसतील. मॅच ऑन, गेम ऑन. सामन्याची झाली आहे सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एका बाजूला तुम्ही पाहताय राजन पाटील आणि त्याच्या सोबतीनं सलामीला आलाय पिंटू. काही जे प्रेक्षक तिकडे बाउंड्री लाईन वरती खेळाडू कक्षाच्या आत आहेत त्यांना विनंती, आपण थोडस बाउंड्री लाईनच्या मागे जा. सामन्याची झाली आहे सुरुवात. पहिल्या षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश तयार. समोर राजन पाटील, भिवंडीच्या क्रिकेट मधील एक आख्यायिका जगदीश नाईक, राजन पाटील, पिंटू हे सगळे लेजंड्स आहेत ज्यांच्या बॅटला रन्स बनवायला नाही तर गोलंदाजीची शिकार करायला आवडतं. आज ते भिवंडीचे वाघ इकडे डरकाई फोडतील की जी डरकाई बाळाच्या बॅट मधून आली. जणू काही मैदानावरती सुसाट एक वणवा पेटला, त्या वणव्याच्या आगीमध्ये पिंजरून काढलं गोलंदाजांना आणि तदनंतर टार्गेट उभं झालं 77. फार क्वचित आहे ना रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती 5 और 77 टार्गेट पाहायला मिळतं. रेल्वे ग्राउंडच्या मैदानाला सवय रबर बॉल क्रिकेट असू दे किंवा टेनिस बॉल असू दे, लेस दॅन 10, 10च्या खाली, अर्थातच 45, 50, 40 एक फायटिंग टोटल असतं. आज 77 बनलेत. विकेट काहीतरी 9 नाविन्य दाखवतीये. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती केला वार, समोर लॉंग ऑफ ला बाळा, कॅच झाली आहे ड्रॉप, बॉल गेला मैदानाच्या बाहेर, पिंट्याला दिलं. अगदी आपण पाहताय या ठिकाणी एक षटकाराचा विश्वास राजनला सांगत असताना मागे बघून नाही चालणार, आता पुढे जायचंय कारण झेल सुटलाय. 6 धावालेत. अगदी मान खाली आली होती जेव्हा पाहिलं की फिल्डर समोर आहे. त्यानंतर पिंट्यानं सांगितलं कॅच ड्रॉप, धावायचं. त्यानंतर चेहऱ्यावरती स्माइल परत आणि धाव फलकावरती षटकार. चांगला बॉल आहे, पाण्यावरती टाकलाय. शॉर्ट ऑफ लेन एक चांगला स्पॉट आहे, ज्या स्पॉट वरती तुम्ही आज इकडे बॅटर्सला डॉमिनेट करू शकता, म्हणून तर विकेट वरती पाणी तिकडे टाकण्यात आलंय. अजून एक मोठा फटका जरूर सजवला. यावेळी देखील आहे संधी, कॉल झालाय. आता फिल्डच्या डोक्यावरनं बॉल फ्लॅग होतोय आमच्या कॉम्बॉक्स समोर. हा दुसरा फटका. राजन पाटील शो मस्ट ऑन. बारा गोलंदाज फलंदाजातलं द्वंद्व युद्ध सुरू आहे. अजून एक इथे देखील एलिव्हेशन काहीस कमी आहे, मात्र रबर बॉल वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होणार. चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आहे तो षटकार. षटकारांचा पाऊस मैदानावरती सध्या सुरू आहे. राजन पाटीलच्या बॅट मधून पावसाचं आगमन होणार का? काटेही गोळवली, त्याचीच वाट पाहिली.
एक्स्ट्रा बाउन्स चालला बॉल मागे, एक सिंगल या ठिकाणी मेल व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणि त्या सोबतीनं स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा मुन्ना पठाण सरांपर्यंत पोहोचला. जेपी आहे तिकडे 1 फॉर दी ओव्हर आणि आला पाऊस हळूवार का होईना विकेट वरती जर एकदा का ओलसरपणा तयार झाला तर चित्र बदलेल. इथे फटका हा देखील चाललाय. लॉंग ऑफला फिल्डर प्रयत्न त्याचे चांगले, त्याच्या बाहेर आवाक्याच्या आणि हा येतोय षटकार नंबर 4. रन मशीन दापोडीची राजन पाटील 40 नंतर देखील जिद्द चिकाटी शौर्य पराक्रम तेच बाकी आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धावा बनलेत. या ठिकाणी आपण पाहताय 25. धावा धाव फलकावर. हे होतं ज्यावेळी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही त्यावेळी हे घडतं आणि ते सध्या मैदानावरती पाहतोय. अजून एक 5वा आलाय. एकाच ओव्हर मध्ये मारलेत 5 कॅच ड्रॉप झाल्यानंतर राजन पाटील थांबायचं नाव घेत नाहीये आणि पहिलं षटक संपलंय. षटकार आलेत 5 आणि एक एक्स्ट्रा एका ओव्हर मध्ये झालेत 31. 77 धावेचं लक्ष मैदानावरती उभं झालं आणि राजन पाटीलची बॅट फक्त इतकं सांगतीये आज एनबी ट्रॉफीला सुना समंदर को आज बड़ा गुमान आया, उधर ही ले चलो कश्ती, जहां राजन पाटिल नाम का तूफान फिर एक बार लौटा. कम ऑन डीजे. फलंदाज परतीचा प्रवास करणार होता, त्याला मिळालं जीवनदान आणि त्यानंतर आले 5 षटकार 6 बॉल मध्ये 30 वरती बॅटिंग करतोय राजन पाटील. त्याच्या सोबतीनं पिंटू भादवड गावाचं क्रिकेट जर तुम्ही पाहिलं जगदीश नाईक, पिंटू बातरे, करिश्मा त्रे ही सगळी मोठी मोठी नाव आहेत आणि त्यापैकीचे आज लेजंड्स भादवडचे तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. पुढच्या मॅचचा टॉस झाला, रेडी राहायचं. आज देवीचा पाडा नवापाडा मोठा गाव. बॅटशी आतली कडा कमबॅक करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता गोलंदाज तयार आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये अमित गायकर. सुरुवात झाली अर्धशतकानं, त्यानंतर लगेच दुसरं येणार का? कारण आज या मैदानावरती काहीतरी घडणार आहे, रेकॉर्ड बनणार आहेत, रेकॉर्ड तोडणार आहेत. कारण आज अनुभव एकमेकाच्या विरुद्ध लढणार आहे. वापसी कमबॅक नितांत गरजेचं आणि तेच करावं लागेल गोलंदाज अमित गायकरला. म्हणून म्हटलं जातं समोर टार्गेट काय त्यापेक्षा स्वतःला सिद्ध करत चला. काळ आणि वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. अजून एक चांगला बॉल, एक सिंगल या ठिकाणी रोखली जाईल का नाही. सिंगल होती एक कंप्लीट आणि एका सिंगल नंतर स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा येतोय फलंदाज राजन पाटील. धावफलक 1 ने पुढे जाल. टीमची टोटल 32 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर गुणलेखन आपल्याला सध्या पाहायला मिळतं. किरण सर आपल्या सोबतच नेहमीप्रमाणे. 1 मोर डॉट बॉल. ज्या कमबॅकची चर्चा आपण करत होतो ते सध्या आपल्याला पाहायला मिळतं. अमितनं मॅच मध्ये परत आणलंय कारण टार्गेट 77 धावेचं एक भलं मोठं उभारलंय. इथून देखील अजून तुमच्याकडे भरपूर मोठ्या रन्स आहेत ज्या तुम्ही थांबू शकता. विकेटची एक गरज, बॅटची लागली एकडा, बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात, मेल धावे 1 आणि एका धावेनंतर धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल 33 विदाउट लॉस. मागच्या मॅच मध्ये पार्टनरशिप झाली 61 धावेची. एक मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. फटका फसला, मिस टायमिंग, बॉल हव्यात, कॅचचा कॉल. जजमेंट आहे का? क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर. पुन्हा एकदा मिळालंय जीवनदान. प्रयत्न चांगले होते, थोडा कठीण जरूर होता. यावेळी देखील झेल सुटलाय, मात्र यावेळी प्रयत्न चांगले होते. मात्र अमितनं मॅच मध्ये परत आणलंय. या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा खर्च झालेत त्या म्हणजे आपण पाहता 4 आणि पहिल्या ओव्हर मध्ये होते 31. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झालेत 35. मॅच अजूनही ऑन.
कारण 18 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 42 धावेचं एक भलं मोठं लक्ष बाकी आहे. हेच तर क्रिकेट आहे. म्हणून पाहत राहा मित्रांनो, निवृत्ती बुवा म्हात्रे चषक, क्योंकि ये तो सिर्फ झाकी है, पूरी कहानी आणि अभी मेरे दोस्त बाकी आहे. 18 बॉल 42 धावा. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा पडतो. एनबी ग्रुप आयोजित स्वर्गीय शिवाजी दादा शेलार पुरस्कृत निवृत्ती बुवा म्हात्रे चषकाकडे. मध्ये आले 31, दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या धावा 4. हेच क्रिकेट है. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना यहाँ कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न केले अमित गायकरच्या बॉलिंग न 4 रन्स त्यानं खर्च केला. विकेट मात्र अजूनही मिळाली नाहीये. तो एक चांगलं बेनिफिट आहे. अरविंद आलाय ओव्हर नंबर 2. अगदी आपण पाहिलं 4 धावेचं. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा पलटवार आपल्याला पाहायला मिळेल का, की विकेट या ठिकाणी मिळवून देईल. मॅच मध्ये अजून पुनरागमन केलं जाईल काटई आणि टीम गोळवलीचं. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, चाललाय बॉल मागे, रनआउटची संधी गमावली आहे आणि वाईट +1 अशा धावा मिळतील. या ठिकाणी 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय 37 या आकड्यावरती. अजूनही 40 धावेचा प्रवास 18 बॉल मध्ये येणाऱ्या बाकी आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर अरविंद. ओव्हर द विकेट. फटका फसला, मिस टायमिंग बॉल हवा त्या बॉल अँड कॉटची संधी. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज आणि सुटलाय झेल. आज राजन पाटील आपली बॅट आणि त्याच्या सोबत नशीब घेऊन आलाय. तिसरं जीवनदान इकडे मिळालंय. जीवनदान तिसरं, बट राजनची बॅट आज अर्धशतक दुसरं दाखवेल का, आणि त्याच्या बॅट मधून जर दुसरं आलं तर या 77 धावा फारशा लांब नाहीयेत. एका बाजूला आपण पाहताय 40+ क्रिकेटला जिवंत आणि ज्वलंत करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलं, सन्माननीय 40+ क्रिकेट संघटना अध्यक्ष आणि काटईचे एक लोकप्रिय नेतृत्व आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचा हा संघ सध्या मैदानावरती खेळतोय. गोळवली त्यांच्या सोबतीनं एकजुटीनं ताकद भादवड मैदानावरती आणि दापोडे दाखवतीये. मजाल मॅचला, कुठेही जाऊ नका. बॉल तयार. फटका चांगला इंटू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. लॉंग ऑनच्या बाहेर फेकून दिलाय. जसा बॅटवर आला त्याच्यावरती मोहर होती एनबी ग्रुप ब्रँडेड षटकाराची. पडणारच आणि ते थांबवायच्यात. या चटक्यांपासून वाचायचंय. मागच्या 2 बॉल मध्ये आले धावा 9. अमित गायकरनं टाकलेलं षटक आणि त्यांना दिलेला अनुभव, काहीतरी चर्चा रंगली आहे. कशा प्रकारे थांबवायचंय. अरविंद तयार, बॉलिंग ट्रॅक वर. समोर पिंटू चांगली बॅटिंग करतोय. षटकातील पुढचा बॉल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत गोलंदाज तिकडे आपण पाहताय. अरविंद मागे उभा. मनोज एक आक्रमक शैलीदार, ते देखील बॅटर्स. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या वरनं स्लॅश करायचंय. बॉल हा वेता नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. क्षेत्ररक्षक डी बॅकवर्ड पॉइंटला बॉल वरती पोहोचतील तोपर्यंत 2 धावा आणि ओव्हर थ्रो झालाय. आता मिळतील 3. 4चा कॉल नकार केलाय तिकडे पिंटूनं. राजन पाटील ऑलवेज तयार असतो. फिट आहे, फाईन आहे आणि क्रिकेट मध्ये म्हटलं जातं हेल्थ आहे तो सब कुछ आहे. धावा अजून 3 ऍड होतील. धावफलक 3 ने पुढे जाईल आणि धावा जाऊन पोहोचलेत 47 या आकड्यावरती. 47 धावा धावफलकावर. 15 बॉल 30 धावेची गरज. अरविंद तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे रनआउटची संधी आहे. इथे संधी मोठी आहे. फायदा उचलला जाईल का? हो, कॉल झालाय. बॅक ग्राउंडिंग नाही झाली आहे. लाईनच्या आत आहे ती बाहेर आणि परतावा लागेल फलंदाजाला. अंपायरचा फिंगर अप. धक्का पहिला टीम भादवड आणि दापोडेला.
सन्स आणि त्यांचे ओनर आज देवीचा पाडा टीमचे प्रल्हाद दादा काळन त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. दादांना विनंती आहे निलेश म्हात्रे यांच्या वतीनं या आपण मंचावरती हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच गर्दी वाढेल. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एकमात्र असा अवलिया ज्याच्या नावावरती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या 2 कार आहेत इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेट जगतातील कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट प्रमोद म्हात्रे, अनंता पाटील, पिंटा जोशी, निलेश म्हात्रे या नावाने त्रिशूल असेल, मॅकलेस असेल अशा मोठ्या मोठ्या टीमच्या माध्यमातून आपल्या कल्याण डोंबिवलीकरांना टेनिस बॉल क्रिकेट मध्ये माना उंचावण्यास भाग पडलं. असा कल्याण डोंबिवलीचा सन्मान प्राईड ऑफ डोंबिवली निलेश म्हात्रे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन त्याच्या सोबतीनं नवा पाडा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल टीम आज दे वर्सेस देवीचा पाडा. 14 चेंडू 30 धावेची गरज. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. भिवंडीच्या क्रिकेट मधील अजून एक मोठं नाव जगदीश नाईक. अनेक भिवंडीचे तारे सितारे जे सध्या यंगस्टर्स नेहमी म्हणतात आमच्या समोर आदर्श जगदीश नाईकचा राहिलाय. असं काही क्रिकेट भादवड भिवंडीच्या माध्यमातून जगदीशनं दाखवलं. समोर 3 जीवनदान मिळालेत, 5 षटकार मारलेत. राजन पाटील ऑन स्ट्राईक. अरविंद तयार. फटका हा देखील फसलाय. बॉल हवे त्या कॅचचा कॉल दूर राहील फिल्डर पासून. यष्टीरक्षक मनोज चेंडू वरती जातोय. बॉल चाललाय तिकडे मागे. सेकंडचा कॉल आहे. रनआउटची अजूनही संधी. डायरेक्टचा प्रयत्न अंपायर्स कडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर. नॉट आउट. मिळतील धावा 2. धाव फलक 2 ने पुढे जाल. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते 49. नवापाड्याचा रोमन रेन्स इन ऍक्शन. राजा जाधव आरजे आज त्याची ड्रेसिंग पाहण्यासाठी देखील गर्दी वाढेल. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. हा टप्पा चांगला पडल्यानंतर हा आत देखील आलाय. हलकासा ऑफ कट आणि इकडे थांबवलं अरविंद राजन पाटीलला. जगदीश नाईकला काही काळ आता स्ट्राईक वरती जावं लागेल. षटक संपली आहेत 3 षटकांचा खेळ संपलाय. मॅच ऑन आहे. 77चं मोठं लक्ष 3 ओव्हर मध्ये झालेत. 49 बॉल बाकी आहेत. इथनं अजूनही 12 आणि जिंकण्यासाठी 28 धावेची गरज आहे. येणारे 12 बॉल 28 धावेची गरज. मी म्हणालो ना सुरुवातीलाच रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की संघर्ष. या मैदानाच्या मातीनं खड्यामध्ये संघर्ष आणि या मैदानानं कुणाला हसवलंय कुणाला रडवलंय. हे मैदान फक्त त्यालाच घडवतं ज्याच्यामध्ये रडताना घडण्याची जिद्द असते आणि ती मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा NB ग्रुप स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत निवृत्ती बुवा म्हात्रे चषक. रोड वरती ज्या आपण ऑटो कार 2 व्हीलर बाईक पार्क केलेत सर्वांना विनंती आहे आपल्या वाहन अगदी पार्किंग मुळे कोणालाही त्रास होणार नाही रहदारीला याची काळजी घ्या. 12 बॉल 28. अमित गायकर बसे जगदीश. टप्पा पडला बाहेर निघाला. अंपायरचा इशारा येईल हो आलाय. व्हाईट बॉल. रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर होता. एक्स्ट्रा रन आली. या मॅच मध्ये ना भरपूर काही शिकायला मिळणार आहे 40+ या फॉर्मॅट मध्ये. क्रिकेट जगताला हार मानायची नाहीये, लढायचंय. कमी गतीने टाकल्या स्लोवर वेन. हलक्या हाताने फिंगर रोल करत बॉल. रबर बॉल क्रिकेट आहे ना तुमचा टप्पा चांगला पाहिजे. टप्पा चांगला पडला गोलंदाज कार्यक्रम पडणार. टप्पा चुकला फलंदाज कार्यक्रम करणार. टप्पा चुकला की विस्फोट ठरलाय. इथे फटका फसला. मिस टायमिंग हा देखील हवेत. कॅचचा कॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा राहिले दूर. आता राजन पाटील स्वतःवरती ठेवतोय विश्वास. त्याला हवी स्ट्राईक. वैयक्तिक राजन आतापर्यंत बॅटिंग करतोय. इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये आपण पाहताय 13 चेंडू 36 धावा. चांगला खेळ आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. 5 षटकार. बट त्यानंतर अमित गायकरना मॅच मध्ये आणलंय जरूर. आता हे बॅटल क्लोज रंगेल. नेट टू नेट फाईट आहे बॅटच्या वरच्या भागाला आणि चाललाय घोषांकित क्षेत्रात. मेल अजून एकेरी धाव. सिंगल डबल ने सध्या आता फरक पडणार नाहीये. पुन्हा एकदा काटेही गोलवलीने केला पलटवार. मॅच मध्ये परत आणलाय अरविंदनं अमितनं. बॉल या षटकातील पूर्ण झालेत आतापर्यंत 3 रन झाले 4. 9 चेंडू 24 ची गरज. 8 बॉल 23 ची गरज. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी केली अमितनं. काय स्पेल टाकतोय. सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग साठी आलाय आणि चांगली कामगिरी सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज अमित गायकर. 8 बॉल 24 ची गरज. इथे लाईन खराब.
आणि डाव्या स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येईल का त्याकडे लक्ष काही काळ जरूर लागले. अजूनही अंपायर थांबलेत आणि हो फायनली इशारा आला. डाव्या स्टिकच्या बाहेर एव्हरी डिलिव्हरी आउट टू द लेग स्टंप. दिस कॉल दी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल बदलेल. 8 बॉल 23 ची गरज आहे. स्कोर कार्ड वरती धावा 54 झालेत. 77 करायच्यात. 8 बॉल 23 2 बॉल महत्वाच्यात. इथे बॅटच्या रेडर मध्ये आणि ऑन साइड ला बॅटनं पाठवलाय बॉल आउट ऑफ दी पॅक. इट्स बिग 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 6. निर्णायक बॉल होता. जन्नत सिनेमा तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये इम्रान हाशमीचं एक वाक्य, जितकी जंग और हार का मातम इस बीच के अंदर बडा बेमिसाल होता है. हे 2 बॉल तेच होतं. त्याच्यावरती मॅच मध्ये परत आणलं. थीम भातवडला दापोडेच्या राजन पाटलीच्या बॅटनं षटकार लगावला 6वा. 7 बॉल 17 ची गरज. आता समीकरण उरेल 6 बॉल आणि 11. लगातार 2 बॉल 2 षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, कारण राजन पाटीलला ठोकलेत. लगातार 2 6 आणि या षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक जाऊन पोहोचलाय राजन पाटील अर्धशतकावरती. आणि हे दुसरं अर्धशतक आलं. एकदा बॅट वरती जरूर झाली पाहिजे. आणि अर्धशतक नंबर 2 निवृत्ती बुवा मात्रे चषकातील. चेस करत असताना जे अर्धशतक येताना निलेश ऑलवेज स्पेशल असतं. जर पहिल्या इनिंग मध्ये आलाय, सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी येतं त्याची मजा काही वेगळी असते. आणि या मॅच मध्ये तीच मजा आणली आहे. मात्र मागच्या 2 बॉल 2 वर षटकारांनी थोडासा आनंद किरकिरीत केलाय टीम काटई आणि गोळवलीचा. 6 बॉल बाकी आहेत. 11 रनची गरज आहे. 6 बॉल 11. बॉलिंग ट्रॅक वरती मनोज पाटील आलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. रेल्वे ग्राउंडचं मैदान सहजासहजी प्रतिस्पर्धाला जिंकू देत नाही. हारणाऱ्या संघाने इकडे कित्येकदा आपण जिंकणारा पाहिलंय. जिंकणाऱ्यांना अनेकदा सामना कुठे गमावला याची चर्चा करताना मैदानाच्या बाहेर जाताना पाहिलंय. त्यामुळे हा सामना पाहायला विसरू नका. निवृत्ती बुवा मात्रे चषक 2024 अद्भुतपूर्व स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर प्रत्येक टीम म्हणेल ये ट्रॉफी एक कप हमारे नाम दे. मानाच्या सन्मानाच्या अतिशय भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आहेत. पहिलाच बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण मैदानावरती उरले 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावा. पॉइंटला कॅच की पॉइंटला षटकार त्याची चर्चा होईल. एखादी विकेट टॉपेज मॅच मध्ये परत आणेल. एखादा डॉट बॉल. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. रन्स थांबवायची आहे. नाही जमलं या क्षणाला 1 रन तर जरूर मिळेल आणि समीकरण बदलेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 5. रन बाकी आहेत 9. समोर अर्धशतक वीर राजन पाटील आणि त्यांना आज 7 षटकारांच्या मदतीनं या मैदानावरती झळकावलंय अर्धशतक. त्या अर्धशतक वीराला थांबवेल का? त्याची विकेट गोलंदाज मनोज पाटील काढेल का? जे गरजेचं आहे टीम काटई आणि गोळवलीसाठी. आणि जर का हा खेळाडू 5 बॉल मधून 4 बॉल मैदानावरती जरी उभा राहिला तर एखादा षटकार मारण्याची धमक त्याची बॅट मैदानावरती ठेवतीये. 5 बॉल 9 रनची गरज आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल आज निलेश म्हात्रे यांनी आज एक वेगळी स्वप्न दाखवली आहेत 40+ क्रिकेट विश्वाला. इथे बॉल चालला डॉट. प्रथमच आपण पाहताय 40+ फॉर्मॅट मध्ये 2 गाव 1 संघ रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती. अगदी एक चांगली संकल्पना. आणि आता बॉल बाकी आहेत 4. रन बाकी आहेत 9. 4 बॉल 9. काय मॅच रंगतीये मैदानावरती. म्हणून म्हणालो हे रेल्वे ग्राउंडचं मैदान आहे. न संपता संपणारा संघर्ष या रेल्वे ग्राउंडच्या मैदानात दाखवला. इथे इतिहास घडताना कोणी पाहिलंय? इथे कोणाला हसताना रडताना तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं. इथे फटका लाजवाब ओव्हर द कव्हर. व्हॉट अ शॉट या मॅच मध्ये अगदी चटका देऊन जाईल. गोलंदाजी करणाऱ्या टीमला आला शॉट. 3 बॉल आणि वैयक्तिक राजन जाऊन पोहोचलाय 8 षटकारांच्या मदतीनं. धाव फलकावरती तो बॅटिंग करतोय. 56 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. 8 षटकार त्या मदत. इथे लागली बॅटची कडा. कॅच कॉल टिपलाय झेल. मॅच ऑन.
हे मैदान आहे, ही ती खेळपट्टी आहे ही जी कधीही रंग बदलते. राजकीय अगदी आपण पाहतो ना जसं रंग बदलतो, सरदार रंग बदलतो, हे क्रिकेट आहे. रबर बॉलचं असू दे, टेनिस बॉलचं असू दे, ही खेळपट्टी रंग बदलवते. 56 धावा बनवून तो मैदानात बाहेर झाला. 2 बॉल बाकी आहेत, रन बाकी आहेत मैदानावरती 3. व्हॉट अ मॅच. 2 बॉल 3. कुठला सामना कुठे आलाय. 3 बॉल 3 ची गरज होती. काय मॅचेस रंगतात. यासाठीच तर हे मैदान ओळखलं जातं, ही स्पर्धा ओळखली जाते. मॅच आवडली असेल वयाच्या 40 नंतर क्रिकेट मधली जिद्द आणि या सगळ्या धुरंधर योद्ध्यांचा संघर्ष आवडला असेल तर एकदा टाळ्या मित्रांनो नक्की व्हायला पाहिजे या सगळ्या टीम साठी, ज्या पहिल्याच मॅच मध्ये खतरनाक पैसा वसूल सामना आपल्याला दाखवतात. ज्याला आपण म्हणतो ना रफ अँड टफ, क्लोज टू क्लोज, नेट टू नेट. न्यू बॅटर मैदानावरती आलाय कैलास जादूगार या नावानं. खरं तर भिवंडी क्रिकेटला ओळखतं. इथे जादू दाखवली आहे, विकेट काढली आहे. 56 वरती बॅटिंग करत होते, त्यांना शांत केलं मनोज पाटीलनं. विजयाची आणि आनंदाची भेट अर्जुनभाई पाटील अध्यक्ष साहेबांना दिली जाईल का. काटई गोळवलीच्या माध्यमातून की मोठी स्वप्न घेऊन आलेला संघ मैदानावरती भादवड आणि त्यांच्या सोबतीनं दापोडे. राजांचं अर्धशतक, त्या अर्धशतकाला विजयाची सलामी आणि विजयाचा गुलाल उधळला जाईल का. क्वेश्चन मार्क. सस्पेन्स या मॅचचा संपत नाहीये. 2 बॉल 3. जाऊयात मैदानात. मनोज तयार आहे, त्याच्या समोर कैलास. बॅटची कडा, फलंदाज बाद. बॅटची कडा, फलंदाज बाद. मॅचच्या आत पुन्हा एकदा टीम काटई गोळवली. 1 बॉल आणि आता कंपल्सरी 3 धावेची गरज. डीजे कम ऑन. काय क्रिकेट. 1 बॉल 3 रनची गरज. आता फिल्डरचा कस लागेल. एक चांगला बॉल. मनोज पाटील हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिक देखील संपत्ती होऊ शकते. सामना जिंकला जाऊ शकतो. एक मोठा फटका या मॅच मध्ये ना. निलेश दादा काय बाळाचं अर्धशतक लोक विसरून जातील, राजनचं अर्धशतक लोक विसरून जातील जर या मैदानावरती ज्ञानेश्वरनं षटकार मारल्या तर. 6 बॉल 11ची गरज. त्यानंतर मॅच आली 4 बॉल 9. त्यानंतर 3 बॉल 3. 2 बॉल 3. 1 बॉल 3. दापोडी की भादवड, काठई की गोळवली. विजय कुणाचा, गोलंदाजाचा की फलंदाजाचा, मनोजचा की ज्ञानेश्वरच्या बॅटचा धमाका. हॅट्रिक बॉल समोर गोल्डन बाउंड्रीची गरज. बॅटच्या समोर हॅट्रिक बॉल, कॅचचा कॉल. सिंगल घ्यायची होती, जिंकलाय सामना. डिफेंड केलेत 6 बॉल आणि 11 धावा. गोलंदाज मनोज पाटील काटईच्या या तारणहारानं आज केले स्वप्न पूर्ण, ते म्हणजेच विजयाचं. काठई आणि टीम गोळवलीनं जिंकली आहे मॅच. हार्ड लक टीम दापोडे आणि भादवड. म्हणून म्हणालो ही रेल्वे ग्राउंडची खेळपट्टी आहे ना, त्या राजकीय नेत्यापेक्षा खतरनाक आहे. जे रात्र पक्ष बदलतात त्या सरड्यापेक्षा खतरनाक आहे. जो रात्री रंग बदलतो, ही विकेट शेवटच्या क्षणाला निर्णय बदलवते. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुठे जायचा हा प्रश्न. आणि निलेश म्हात्रे यांनी आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवलाय एक महत्वाचा, की या मॅच मध्ये 2 सामनावीर आपण देतोय. एक अर्धशतकवीर बाळा आणि त्या अर्धशतकाला ज्यानं जिवंत ठेवलं आणि त्याचा आनंद घेण्यासाठी टिकून ठेवलं तो गोलंदाज मनोज पाटील. अशा दोघांना आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन करतोय सन्मानित.